आधीच आसमानी संकटाने जेरीस आलेला शेतकरी कोरोनाच्या संकटामध्ये चांगलाच भरडला जातोय। त्यात कापूस उत्पादक शेतकरी तर प्रचंड अडचणीत आलाय। शासनाच्या उदासीन धोरणांमुळे खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्याला पांढरं सोनं हे कवडीमोल विकावं लागतंय। पाहूया ते खास रिपोर्ट। वर्धा जिल्ह्यातले हजारो कापूस उत्पादक शेतकरी हे दीड महिन्यापासून सीसीआय कापूस खरेदी कधी करणार या प्रतीक्षेत आहेत। 44,600 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत नोंदणी केली आहे। सीसीआयनं 2 मे रोजी सुरू केलेल्या 8 केंद्रांवर प्रत्येकी 15 ते 20 गाड्या कापूस खरेदी सुरू केली आहे। त्यातून 15,030 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झाला आहे। पण खरीप हंगाम तोंडावर आल्यानं आता अधिक वेगानं सीसीआयनं कापूस खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे। सीसीआयची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सीसीआयकडे खरेदी करायची असेल तर हिंगणघाटमध्ये 5 ते 6 जिन आणि समुद्रपूरमध्ये 2 ते 3 जिन नव्यानं सुरू करणे गरजेचे आहे। 15 दिवसांमध्ये शेतकऱ्याला कापूस हा मार्केटमध्ये जाणे अत्यंत गरजेचे आहे। जर काही होत नसेल तर शासनानं भावांतर योजना जाहीर करावी आणि बाजारातला भाव आणि हमी भाव याचा फरक शेतकऱ्यांना द्यावा। या दोनपैकी एक शासन म्हणून करणं गरजेचं आहे आणि हे शासन याच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून 22 मेला सकाळी 10 वाजता उपविभागीय कार्यालय हिंगणघाट समोर आम्ही आंदोलन आणि उपोषण करणार आहोत। आम्ही हिंगणघाट बाजार समितीकडून समुद्रपूर बाजार समितीकडून खूप प्रयत्न केले। सीसीआयच्या एमडीला फोन केलं, सीसीआयच्या जीएमला फोन केलं, केंद्रीय कृषी मंत्री जे टेक्सटाईल मिनिस्टर स्मृती इराणी ताई त्यांना सुद्धा पत्र दिलं, उद्धव ठाकरे साहेबांना पत्र दिलं, अजितदादांना पत्र दिलं। पण ही योजना केंद्र शासनाची असल्यामुळे सर्वप्रथम जबाबदारी जर कोणाची होत असेल तर ती केंद्र शासनाची होते आणि ती आपली जबाबदारी पार पाडण्यामध्ये मला असं वाटते की निश्चितच स्पेशल फेल झालेले आहे। खरीपाच्या हंगामासाठी बी बियाणं कशी खरेदी करायची ही समस्या निर्माण होऊ शकते। त्यामुळे शेतकरी नाईलाजानं खासगी बाजारात कापूस विकतोय। याचा फायदा घेत खासगी व्यापारी 3,000 ते 4,200 एवढ्या कमी दरानं कापूस खरेदी करत शेतकऱ्याची लूट करतायत। बाजार समितीमध्ये 6,200 लोकांनी नोंदी केल्या। त्या नोंदीप्रमाणे आम्ही सीसीआयची खरेदी 2 दिवसांत चालू केलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही 12 दिन इथे आम्ही 30 गाड्या, त्याच्यात जाळीच्या गाड्या आम्ही 20 गाड्या पाठवून ज्याच्या नंबरप्रमाणे गाड्या आम्ही जवळ पाठवत आहे आणि सीसीआय पण त्या खाली करून देत आहेत। जे डिस्टन्स ठेवायला पाहिजे ती सुद्धा आम्ही प्राधान्याचा अग्रह देऊन ती सुद्धा आम्ही पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। दीड महिन्यापासून कापूस खरेदी बंद होती, आज सीसीआयची कापूस खरेदी चालू झाली आजपासून। आज तुम्ही कापूस आणला का? कापूस आणला हो। शासनानं आर्थिक अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात सीसीआयचे जास्तीत जास्त कापूस खरेदी केंद्र सुरू करणं गरजेचं आहे। या केंद्रांवर रोज 100 ते 200 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होणं गरजेचं आहे। तसं झालं नाही तर शेतकऱ्याला मोठा फटका बसून शेतकऱ्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत जाणार आहे। विलास नवघरे, हिंगणघाट, वर्धा।